खूप वर्षांपूर्वी परींच्या राज्यात लाल परी नावाची एक परी राहत होती. तिचे पंख आणि तिचे कपडे हे दोन्ही लाल रंगाचे असल्यामुळे तिला लाल परी म्हणायचे. लाल परीकडे माणसांची इच्छा पूर्ण करण्याचं वरदान होतं. ती ज्या महालात राहायची तिथे एक सोहळा होणार होता. म्हणूनच परीलोकमध्ये जोरदार तयारी चालू होती. पण तेव्हा कुठल्या तरी गोष्टीवरून राणी परीनं लाल परीला महालाच्या बाहेर जायला सांगितलं. ह्या कारणामुळे लाल परी उदास होऊन महालातून निघून पृथ्वीवर येऊन एका बागेत लपली, जिथे लहान मुलं खेळत होती. राणी परीने मला परी लोकातून बाहेर का काढलंय? काही दिवसातच महलामध्ये उत्सव होणार आहे आणि मी त्या उत्सवात जाऊ नाही शकणार. मी असं काय करू जेणेकरून राणी परी मला पुन्हा महलामध्ये परत बोलवेल? जेव्हा लाल परी उदास होऊन ह्यावर विचार करत असते तेव्हा तिला बागेत खेळणाऱ्या लहान मुलांचा आवाज ऐकू येतो. ती तिथेच आजूबाजूच्या झुडपात लपून त्या मुलांना खेळताना बघते. ही मुलं किती आनंदी आहेत. जर मला परीलोकात पुन्हा बोलवलं तर मी पण अशीच आनंदी होऊन जाईन. पण राणी परी माझ्यावर रागवल्यात. माहित नाही राणी परीचा राग कधी शांत होईल आणि मला पुन्हा परीलोकात येण्याची अनुमती मिळेल. लाल परी जेव्हा हा विचार करत असते तेव्हा बागेत खेळत असलेली नीता नावाची एक छोटी मुलगी बघते की झुडपात लाल रंगाची एक वस्तू हलतीये. अरे, हे झुडपामध्ये काय आहे? काहीतरी लाल खेळण्यासारखं दिसते. जरा मी जवळ जाऊन बघते. नीताचं लक्ष लाल परीच्या सुंदर पंखांकडे जातं. नीताला वाटलं की हे बहुतेक एखादं फळ असावं आणि ती ते घेण्यासाठी म्हणून त्याच्या जवळ गेली. नीतानं जेव्हा तिथे लाल परीला बघितलं तेव्हा ती चकित झाली आणि आनंदाने ओरडू लागली. ऐका ना, इथे तर परी आहे. इकडे या, इथे परी आहे. परी आहे, परी. नीताचा ओरडणं ऐकून बागेत खेळत असलेली इतर मुलं नीताच्या जवळ येतात. त्या सुंदर लाल परीनं लाल रंगाचे कपडे घातले होते. तिचे पंखही लाल होते आणि तिने डोक्यावर लाल रंगाचा चमकणारा मुकुट घातला होता. हे सगळं बघताच सगळी मुलं खूप खुश झाली आणि आनंदाने म्हणाले, ही तर खरी परी आहे. हिचे तर पंखही लाल आहेत. बघ ना, किती सुंदर आहे ती. परीचे ते कपडेही लाल आहेत. हो, तू बरोबर बोलतेस. परी खरोखरच असतात आणि ही तर खूप सुंदर परी आहे. पण ही परी इथे काय करत आहे आणि इथे कशी आली? कुठून आली? चल परीलाच विचारूया. हे बोलून ती लहान मुलं परीकडे बघू लागली. जणू काही डोळ्यातूनच त्या परीला प्रश्न विचारत होते. परी सुद्धा त्या मुलांना बघून खूप घाबरली. काय तू खरंच परी आहेस? हो, मी खरी परी आहे आणि माझं नाव लाल परी आहे. तू उडू पण शकते का? हो, मी परीलोकातनं उडूनच इथे आली आहे. पण तू या झुडपांमध्ये का लपून बसली होतीस? मी इथे झुडपांमागे यासाठी लपले होते जेणेकरून मला कोणी बघणार नाही. ती मुलं चकित होऊन एकमेकांकडे बघत होती. पण त्यांच्या मनात सतत प्रश्न निर्माण होतच होते. म्हणजे तुला जादू पण करता येते? हो, अगदीच. मी सर्व मुलांच्या इच्छा पूर्ण करू शकते. तुम्हाला जे काही हवं असेल मी देऊ शकते. मला एक गोड रसरशीत आंबा हवाय. काय तू मला ते देऊ शकतेस? हो, हे घे. लाल परीनं छडी फिरवताच नीताच्या हातात एक अतिशय गोड आणि रसाळ आंबा येतो. हे बघून नीता खूप खुश होऊन जाते. आभार तुझे लाल परी. काही हरकत नाही. तुला आणखीन काही हवं असेल मी तेही देऊ शकते. लाल परी, मला एक मस्त बॉल हवाय क्रिकेट खेळण्यासाठी. हे घे. अरे वा, हा तर खरंच एक मस्त बॉल आहे. थँक्यू लाल परी. अशा प्रकारे एक एक करून परी त्या लहान मुलांच्या सगळ्या इच्छा पूर्ण करते आणि सगळ्या मुलांबरोबर गप्पा मारता मारता स्वतःचं दुःखही विसरते. पण आता
सूर्य मावळतीला आलाय. चला मित्रांनो, आता आपल्याला घरी जायला हवं, नाहीतर आपल्याला ओरडा पडेल. हो, बरोबर बोलतेस तू. आपल्याला घरी जायला हवं, नाहीतर आई खूप रागवेल. कारण आईनं दिवस मावळायच्या आधी घरी यायला सांगितलंय. अरे, पण जर तुम्ही सगळे आपापल्या घरी गेलात तर मी इथे एकटी होऊन जाईन. मग लाल परी, तूही आमच्या सोबत आमच्या घरी चल ना. नाही नाही, मी तुमच्या घरी नाही येऊ शकत. का? कारण की राणी परीचा आदेश आहे. आम्ही माणसासमोर नाही जाऊ शकत. पण आम्ही पण तर माणसंच आहोत ना. हो, तुझं म्हणणं बरोबर आहे, पण तुम्ही सर्व गोड गोड मुलं आहात आणि आम्हाला मोठ्या माणसांसमोर जाण्यास मनाई आहे. ठीक आहे, मी समजले. आता तू परीलोकात परत जाणार असं ना? मी आता तिथे नाही जाऊ शकत. लाल परी परीलोकातली गोष्ट आठवून पुन्हा उदास झाली आणि मग सगळी मुलंही आपापल्या घरी गेली. पण नीता अजूनही लाल परीच्या समोरच उभी होती. लाल परी, तू परत परीलोकात का नाही जाऊ शकत? कारण मला राणी परीने परीलोकातून बाहेर काढलंय आणि आता मला महलात होणाऱ्या उत्सवात जाण्यास मनाई आहे. मी त्या उत्सवासाठी खूप उत्सुक होते. नीताला लाल परीच्या सोहळ्या संदर्भातल्या गोष्टीचं आकलन होत नाही, पण तिला लाल परीच्या उदासीनतेची मात्र जाणीव होते आणि आता ती पुन्हा आपल्या प्रश्नांची सरबत्ती सुरू करते. राणी परीने तुला परीलोकातून का काढलं? ही तर एक शिक्षा झाली ना? मला माहित नाही नीता की राणी परीने मला ही शिक्षा का दिली आहे. तू कोणाची खोड काढली होतीस का? माझी आई नेहमी मला खोड काढल्यावरच शिक्षा देत असते. नाही, मी तर कुणाचीच खोड नाही काढली. खोड न करता तर शिक्षा कधीच मिळत नाही. लालपरी, तू काहीतरी नक्कीच केलं असणार. लालपरी, तुझ्यामुळे काय कोणी दुःखी झालाय का? कारण की माझी आई मला नेहमी सांगते, जर तुम्ही कुणाला दुःखी केलं तर त्याची शिक्षा नक्कीच मिळते. नाही, मी कुणालाच दुःखी नाही केलंय. मग काय तू कुणाला त्रास दिलायस? किंवा तुझ्यामुळे कुणाला तरी त्रास झाला असावा? नाही, असं तर काहीच नाही झालं. माझी आई मला नेहमी सांगते की आम्हाला चुकी केल्याशिवाय शिक्षा कधीच मिळत नाही. तुझ्याकडून नक्कीच एखादी चूक झाली असणार. हो, माझ्याकडून एक चूक झाली होती. अल्तुफ बुटका शिडीवर उभा राहून परी महलातल्या सगळ्यात उंचीवर असणाऱ्या घड्याळाची साफसफाई करत होता. तेव्हा मी शिडीला हलवलं आणि भीतीमुळे तो अल्तुफ बुटका घड्याळाचा काटा धरून तिथे लटकू लागला आणि परी महलातल्या सर्वात मोठ्या घड्याळाचा काटा तुटून गेला. मग काय झालं? त्या घड्याळाचा काटा तुटल्यामुळे घड्याळ थांबलं आणि परीलोकामध्ये सगळं थांबलं. त्यानंतर राणी परीने तिच्या जादूने सर्व काही ठीक केलं आणि याचमुळे रागावून त्यांनी मला महलातून बाहेर काढलं. पण यात तर माझी काहीच चूक नव्हती. पूर्ण चूक त्या अल्तुफ बुटक्याची होती. मग तू असं का म्हटलंस की तू कोणाचीच खोड नाही काढलीस? तू तर खोड काढलीस म्हणून तुला शिक्षा मिळालीये. पण यात तर चूक अल्तुफ बुटक्याची होती ना? माझी आई म्हणते की जर अजाणपणे आपल्याकडून एखादी चूक होते तर त्यासाठी आपल्याला क्षमा मिळू शकते. पण जर कोणी जाणून बुजून चूक करतं तर त्याला शिक्षा नक्कीच मिळते. आता तू मला सांग की तू त्या शिडीला जाणून बुजून हलवलं होतंस की चुकून हल्ली होती? जाणून बुजून. मग तुला यासाठी क्षमा मागायला हवी. लाल परी नीताचं बोलणं ऐकून खूप अचंबित होते. नीताचं बोलणं ऐकून लाल परीला राणी परीनं दिलेल्या शिक्षेचं कारण तर कळलं होतं, पण पुढे काय करायला हवं ही गोष्ट अजून लाल परीला उमगत नव्हतं. आणि आता रात्रही झाली होती. पण तरीही नीता अजूनही लाल परी बरोबर बागेतच होती. माझी आई म्हणते की आपल्याला आपल्या चुकीसाठी क्षमा मागायला हवी. म्हणजे जर मी माझ्या केलेल्या चुकीसाठी राणी परीकडून क्षमा मागितली तर त्या मला क्षमा करतील आणि परीलोकात मला पुन्हा येण्याची अनुमती देतील. हो, नक्कीच. माझ्या आईने हेही सांगितलंय
की जर आपण एखादं काम चांगल्या मनाने केलं तर ते नक्कीच सफल होतं. नीताचं हे बोलणं ऐकून लाल परी खूप उत्साहित झाली आणि तिने राणी परीची माफी मागायचं ठरवलं. ती नीताच्या आईच्या विचारांनी खूप प्रभावित झाली होती. म्हणून लाल परीनं ठरवलं की ती नीताच्या आईला भेटून तिचे आभार मानेल. खूपच उशीर झालाय, आता मला निघायला हवं. तसंही आज तर आई मला नक्कीच शिक्षा देणार आहे. तू काळजी नको करूस. मी तुला तुझ्या घरी सुखरूप परत पाठवेन आणि तुझ्या आईला भेटून त्यांचे मनापासून आभारही मानेन. ते का? ते तर तुला घरी गेल्यावरच कळेल. आता आपल्याला निघायला हवं, नाहीतर तुझी आई जास्त काळजी करेल. ठीक आहे, चला. आणि मग लाल परी नीताला आपल्या बरोबर घेऊन तिच्या घराकडे उड्डाण घेते. वाह, मला तर खूप मज्जा येते. घरी पोहोचल्यानंतर नीताची आई नीताला बघून चिंतामुक्त तर होते, पण नीता बरोबर एका परीला बघून अतिशय आश्चर्यचकित होते. ओ माय गॉड, परी? परी नाही आई, लाल परी. तू खरीखुरीच परी आहेस का? हो, आणि माझं नाव लाल परी आहे. मी इथे नीताला सुखरूप घरी पोहोचवण्यासाठी आणि तुमचे आभार मानण्यासाठी आले आहे. माझे आभार? ते का बरं? तुम्ही जे नीताला संस्कार दिले ते खूप उत्तम आणि चांगले आहेत, आणि त्याचमुळे मी परीलोकात परत जाऊन उत्सवात सामील होऊ शकते. म्हणूनच तुमचे आणि नीताचे मनापासून खूप खूप आभार. हे घे नीता, तुझे बक्षीस. अरे वा, रसरशीत आंबा. नीताला सुखरूप घरी आणण्यासाठी तुमचेही खूप खूप आभार. ठीक आहे, आता मला जावं लागेल. तिथे जाऊन राणी परीची क्षमाही मागायची आहे. हो, आणि तिथे जाऊन पुन्हा खोडी काढू नकोस कुणाच्या. हो, बरोबर बोललीस. उत्सव पूर्ण होईपर्यंत कोणतीच खोड नाही. मग लाल परी उडत उडत आसमंतात दूर जाताना दिसते आणि नीता आणि तिची आई लाल परीला दूरवर जाताना बघतात. अशा प्रकारे लाल परी पुन्हा परीलोकात जाऊन त्या सोहळ्याचा एक भाग बनू शकते. मित्रांनो, ह्या गोष्टीतून आपल्याला हा धडा मिळतो की आपण कधीही असं कुठलंही काम करायला नको ज्याच्यामुळे समोरच्याला त्रास होईल, आणि आपण केलेल्या चुकीसाठी माफी मागणं मोठेपणाचं लक्षण आहे. तर मित्रांनो, उद्या पुन्हा भेटूया परींची अजून एक जादुई कहाणी घेऊन. तोपर्यंत बाय. तुम्हाला जर आमचा हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, आणि हो, व्हिडिओला लाईक आणि शेअर करायलाही विसरू नका. धन्यवाद.